नमस्कार मंडळी, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर गावी गेलं की आमच्याकडे नेहमी कामांची एक मोठी यादी तयार असते आणि मी जिथे राहते सासरी त्याच गावामध्ये माझ्या मिस्टरांचे मामा, त्यांची मुलं, मावशी, त्यांची मुलं आणि माझे सुद्धा इतर नातेवाईक त्याच गावामध्ये राहतात आणि अगदी थोड्या अंतरावरती माझे मावशी, काका किंवा माझं माहेर आहे। त्याच्यामुळे आम्हाला नेहमी गावी गेलं की प्रत्येकाच्या गाठीभेटी घेणं खूप गरजेचं वाटतं आणि आम्ही आवर्जून भेटायला देखील जातो, कारण की आमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं असतं। कारण एकदा का आम्ही मुंबईला परत आलो की पुन्हा आमचं भेटणं लगेच होत नाही आणि माझ्या मते तरी आयुष्यामध्ये माणसं खूप महत्त्वाची असतात। त्यामुळे कितीही कामं असली तरी आम्ही थोडा वेळ काढून प्रत्येकाच्या घरी अगदी अर्धा एक तास तरी जाऊनच येतो, चौकशी करतो आणि आपुलकी जपतो। तसेच नेहमी जेव्हा आम्ही जातो त्यावेळेला मुलांना देखील मी माझ्यासोबत घेऊन जाते, कारण की आपण आपल्या नातेवाईकांकडे जातो, त्यांची भेट घेतो, त्यांच्याशी आपुलकीने बोलतो, तेव्हा आपल्या मुलांवरही त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो। मुलं आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो ना हे जास्त पाहत असतात। आपण नाती जपताना, मोठ्यांचा आदर करताना आणि नातेवाईकांची विचारपूस करताना पाहिलं की तेही नकळत त्याच गोष्टी शिकत असतात। त्यामुळे आपण काही गोष्टी ह्या सांगून नाही तर कृतीतून दाखवून दिलं ना की मुलं देखील आपल्या गोष्टीचं अनुकरण करत असतात। बरं, गावी गेल्यावर आमच्या रांजई देवीची एक जुनी परंपरा आहे आणि ती सुंदर परंपरा आम्ही आवर्जून पाळतो। माझ्या मते हे प्रत्येकाच्या गावी ही पद्धत असेल। देवीच्या नावाने कुमारिकांना जेवण घालण्याची प्रथा आमच्याकडे अनेक वर्षापासून चालत आलेली आहे। या दिवशी घरातच पुरणपोळीचा किंवा खीर, चपाती किंवा अजून कुठलेही गोड जेवण, सगळा स्वयंपाक हा प्रेमाने तयार केला जातो। त्यानंतर ते जेवण घेऊन आम्ही रानात जातो आणि जी रांजई देवीची आमच्या हद्द आहे त्या जी हद्द मानली जाते त्या परिसरात कुमारिकांना आदराने बसवून त्यांना जेवण वाढलं जातं आणि ही खूप आमच्याकडची एक जुनी परंपरा आहे। बरं, कुमारिकांना देवीचं रूप मानलं जातं, त्यामुळे त्यांचा मनापासून आदर केला जातो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात। तर ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही तर श्रद्धा, संस्कार आणि आपल्या परंपराशी जोडून ठेवणारी एक सुंदर भावना आहे असं मला तरी वाटतं। कारण की आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा परंपरा जपणं खूप महत्त्वाचं वाटतं, कारण याच परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात आणि आपल्या संस्कृतीची ओळख जिवंत ठेवतात। तर परंपरा फक्त ह्या पाळायच्या नसतात तर त्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या असतात। तर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आमच्या घरासमोरच चाफ्याचं झाड आहे। ते झाड खूप सुंदर आहे, पण ते भरपूर वाढलं की त्याच्या फांद्या घराला वीज पुरवणाऱ्या तारांजवळ जाऊ लागतात। म्हणून गावी गेलं की आमच्याकडे एक ठरलेलं काम असतं, म्हणजे त्या चाफ्याच्या झाडाच्या फांद्या कट करायच्या, म्हणजे कापायच्या आणि त्याची योग्य छाटणी करायची। कारण की झाड कितीही वाढलं तरी त्याच्या फांद्या विजेच्या तारांना लागणार नाहीत, ह्याची एक विशेष काळजी घ्यावी लागते, कारण आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये ही आमची पहिली जबाबदारी असते। एक वर्ष असं झालं होतं की माझ्या मुलीची 10वी होती आणि तिचे क्लासेस सुरू असल्यामुळे आम्हाला गावी नाही जाता आलं। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे चाफ्याच्या झाडाची छाटणी करणं राहून गेलं होतं आणि मी माझ्या चुलत सासऱ्यांना अगदी आधी 2 दिवसच फोन करून सांगितलं की तेवढं झाडाची छाटणी करून घ्या जर कोणी माणूस भेटला तर, आणि हे सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी पावसाने आमच्याकडे आगमन घेतलं। बरं, आमचा भाग डोंगराळ असल्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे। गंमत म्हणजे माझं माहेर फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे, तरी तिथे एवढा पाऊस पडत नाही, पण आमच्या गावात पाऊस आणि वादळी वारं खूप असतं आणि ह्या चाफ्याच्या झाडाच्या फांद्या काय झालं, हलून विजेच्या तारांमध्ये अडकल्या आणि तिथे ठिणग्या पडल्या आणि शॉर्ट सर्किट झाल्यासारखं परिस्थिती तिथे निर्माण झाली। बरं, हे कळल्यानंतर आम्ही लगेच मग जी मेन डीपीमधून वायर येते तर ती वायर आम्ही कट केली। सुदैवाने एवढं झालं की कुणाचं नुकसान नाही झालं, पण त्या घटनेनंतर आम्ही अजूनच जागरूक झालो आणि दरवर्षी मग आम्ही गावी गेलं ना की ही घराभोवतीची झाडं किंवा विजेच्या ज्या तारा असतात ज्या अडकतात झाडांमध्ये, म्हणजे त्या झाडांची छाटणी करणं आम्ही हे महत्त्वाचं काम समजतो, कारण की आपल्यामुळे कुणाचं नुकसान होता कामा नये किंवा कुणाला त्रास होणार नाही याची खूप काळजी घेत असतो आणि आपण ही वेळेवर घेतलेली जी काळजी असते ना ती अनेक संकट आणि अडचणी आपली टाळू शकते। या चाफ्याच्या झाडाची छाटणी झाल्यानंतर मी काही दिवसांसाठी माझ्या माहेरी गेली होती। साधारण 5-6 दिवसांनी मी परत आल्यावर घराबाहेरचा हा जो पसारा आहे हा आवरायला घेतला। तुम्हाला इथे दिसत असेल की मी माझ्या हातात कोयता आणि या कोयत्याच्या मदतीने हळूहळू पालापाचोळा जो आहे आणि कचरा बाजूला करत होते। झाडांच्या फांद्या, छोटे छोटे खोड जे होते आणि जळणासाठी उपयोगी पडणारा जो लाकडी भाग होता तो वेगळा काढून घराच्या मागच्या बाजूला आम्ही दोघेही नवरा बायको सुकण्यासाठी टपामध्ये भरून तिकडे टाकत होतो।
मी हे सगळं हाताने न करता कोयत्याने हलवत होती, कारण गावाकडे अशा पालापाचोळ्यात साप, विंचू किंवा इतर जनावरं लपून बसलेली असू शकतात. त्यामुळे काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून आधी कोयत्याने जो झाडाचा पालापाचोळा असतो किंवा जी छोटी छोटी लाकडं पडलेली असतात हे सगळं हळूच सगळं हलवून पाहायचं आणि मग एक एक भाग स्वच्छ करत जायचं. बरं, अशा प्रकारे हा भाग सगळा स्वच्छ केला, घरासमोरचं अंगण साफ केलं की आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आणि समाधान वाटतं. आणि घराभोवतीचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवू ना तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं देखील असतं. आणि ही साफसफाई करताना नेहमी माझ्या सासूबाई आहेत चुलत, त्यांचं नेहमी इन्स्ट्रक्शन असतं की डायरेक्ट कुठल्या गोष्टीमध्ये असं हात घालत जाऊ नकोस, कारण की आपलं घर जे आहे शेतामध्ये बांधलेली आहेत, त्याच्यामुळे चुकून एखादं जनावर बसलेलं असतं. तर जनावर म्हणजे इथे सापाला बोलतात, गावाला आमच्याकडे ह्याला जनावर बोललं जातं, किंवा एखादा विचूकाटा असतो. हे नेहमी त्यांचे इन्स्ट्रक्शन मला चालू असतात. या सगळ्या कामांमध्ये माझे मिस्टर सुद्धा मला खूप मदत करतात. खरं सांगायचं तर घरातली कामं ही फक्त एका व्यक्तीची नसतात. सगळ्यांनी मिळून कामं केलं की कामं लवकर पूर्ण होतात आणि कोणावरही जास्त ताण पडत नाही. आणि मला तरी असं वाटतं की पुरुषाने घरातील आणि बाहेरील कामांमध्ये सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घर हे दोघांचं असतं. त्यामुळे जबाबदाऱ्या ही दोघांनी मिळून सांभाळायला हव्यात. स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना साथ दिली तर घरातील वातावरण आनंदी राहतं आणि कामाचं ओझंही वाटत नाही. तसेच जेव्हा मुलं आपली आई वडिलांना एकत्र काम करताना पाहतात ना, तेव्हा त्यांनाही आपल्याला मदत करण्याची जाणीव होते, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. आणि आपण जसे वागत असतो ना आई वडील, तसं त्यांना एकमेकांचा आदर करण्याचं महत्त्व देखील समजतं. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक कामाचा अनुभव तर मिळतो, पण आपल्या कुटुंबातील जे नातं असतं ते अजून घट्ट होतं. म्हणूनच माझं तरी हे वैयक्तिक मत आहे की कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. सगळ्यांनी ते मिळून काम केलं ना की ते काम सोपं होतं आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळतं आणि आपण शिकत देखील असतो. गावी गेलं की ठरलेल्या कामांपैकी एक महत्त्वाचं काम म्हणजे गवऱ्या करणं. काही जणांना वाटेल की आता गॅस आहे, मग गवऱ्यांची काय गरज आहे. पण गावाकडची परिस्थिती कधी कधी खूप वेगळी असते. यावेळी असंच झालं. मी मुंबईला येण्याच्या आधी 2-3 दिवस आधीच माझा गॅस संपला आणि आमच्याकडे डबल सिलेंडर नाही आहे, सिंगल सिलेंडर आहे. त्याच्यामुळे खेडेगावामध्ये मुंबईसारखी लगेच गॅसची सुविधा उपलब्ध पण होत नाही. अशावेळी घरामध्ये फाटी किंवा गवऱ्या असलं की चुलीवरती स्वयंपाक करणं देखील खूप सोयीचं पडतं. आणि आमच्या वाडीत अनेकांकडे गाई म्हशी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांच्या तिथे जाऊन त्यांच्या गोठ्यातलं शेण गोळा करायचं आणि त्यात थोडं पाणी घालून ते नीट मळायचं शेण, आणि ती लोक जिथे थापतात ना गवऱ्या, तिथे जाऊन आपण पण गवऱ्या थापायच्या. बरं, हे काम थोडं कष्टाचं असलं तरी मला त्याची सवय झाली आहे. दरवर्षी मी किमान 100 ते 150 तरी गवऱ्या करून ठेवते, कारण की जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीला जातो आम्ही त्यावेळेला त्या गवऱ्यांचा खूप उपयोग होतो, कारण की सकाळचं चुलीवर पाणी तापवण्यासाठी सुद्धा त्याचा आम्हाला नेहमी उपयोग होतो. बरं, आता ह्या गवऱ्या सुकल्या ना की सुकलेल्या गवऱ्या एकत्र करायच्या आणि जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला चुलीजवळ ठेवायच्या, आणि ज्या लागत नाहीत गवऱ्या, ज्या एक्स्ट्रा असतात ना त्या गवऱ्या, जिथं आमचं जुनं घर आहे तिथं आम्ही सगळ्या रचून ठेवतो गवऱ्या त्या. इथे पण आता तुम्हाला दिसत असेल की मी गवऱ्या घेऊन आमचं जे जुनं घर आहे ना तिथे ह्या गवऱ्या सगळ्या एकत्र केल्या आणि आतमध्ये व्यवस्थित त्या जुन्या घरी रचून ठेवल्या. आमच्या शेतातले तांदूळ घरी आणण्याचं एक महत्त्वाचं काम असतं, कारण की दिवाळी झाल्यानंतर मग आपल्या भाताची काढणी होते आणि भात भरडून आणलं की मग तो तांदूळ जे आमची शेती करतात त्यांच्याच घरी असतो. मग तो तांदळाचा कट्टा आणल्यानंतर मग त्याला आम्ही अशी बोरीक पावडर लावतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये ज्या गोळ्या असतात बोरीक पावडरमध्ये त्या लाटण्याने अशा बारीक करायच्या आणि संपूर्ण तांदळामध्ये ती बोरीक पावडर पसरवायची. मग त्यामध्ये कडुलिंबाचा पाला, निलगिरीचा पाला किंवा आपली माचीच्या काड्या टाकायच्या किंवा जाडं मीठही टाकतात. मग ही धान्य साठवून ठेवण्याची एक पद्धत आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं, तांदळाला कीड लागण्याची शक्यता कमी होते आणि तांदूळ आपला जास्त काळ चांगला राहतो. गावाकडे घराच्या मागच्या बाजूला गवत खूप लवकर उगवतं आणि ते गवत सुकल्यानंतर मग तिथे पालापाचोळा, कचरा वगैरे साचतो आणि परिसर आपला अस्वच्छ दिसायला लागतो. म्हणून घराच्या मागचा आणि पुढचा परिसर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण की लहान मुलं अवतीभोवती घराच्या खेळत असतात आणि घराभोवतीची जागा जितकी मोकळी आणि स्वच्छ ठेवणं तितकं घरही नीटनेटकं दिसतं. शिवाय विंचू झालं किंवा साप, इतर जनावरं येण्याची पण भीती कमी असते. शेतावरचा फेरफटका मात्र आमचा कधीच चुकत नाही. शेती ही फक्त जमीन नसते, तर आपल्या कष्टाचं आणि आपल्या पूर्वजांच्या आठवणीचं एक महत्त्वाचं ठिकाण असतं. त्यामुळे गावी गेलो की शेताची पाहणी करून यावीच लागते. कुठे बांध तुटला नाही आहे ना, कुठे ताल पडली असेल तर त्या तालीची दुरुस्तीची गरज आहे का, हे सगळं पाहून घेतो. शेतात फेरफटका मारताना एक वेगळंच समाधान मिळतं. शहराच्या धावपळी जे आपल्याला सुख मिळत नाही ना, ते शेतावरती फेरफटका मारून जरी आलो ना तरी सुद्धा ते सुख आणि तो आनंद एक वेगळाच मिळतो.
तर मंडळी, गावी गेलं की फक्त सुट्टी एन्जॉय करायची नसते, तर आपल्या घराची काळजी घ्यायची असते, आपल्या शेताभाताची काळजी घ्यायची असते, आपली काही परंपरा ज्या संस्कृती आहेत त्या पुढे न्यायच्या असतात आणि शेतातून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो. ही सगळी कामं करताना थकवा नक्की येतो, पण मनाला मिळणारं समाधान खूप मोठं असतं. कारण गाव हे फक्त एक ठिकाण नसतं, तर आपल्या आठवणी, संस्कार आणि माणसांचं घर असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.